ओके. तर ॲक्च्युली navbar.js मध्ये हा रिटर्नमध्ये आपला सेमिकोलॉन मिस झालाय. तर तो इथे सेमिकोलॉन पहिला कंप्लीट करा दिलेला नसेल तर ते ओके. बऱ्याच वेळा काही वेळा आपल्याकडून राहून जातं. रिटर्नचा सेमिकोलॉन द्या. सेव्ह करतो मी. आणि हा जो navbar कंपोनंट जो आहे तो मी app.js मध्ये अशा वेळेने इम्पोर्ट केला. इम्पोर्ट navbar फ्रॉम कंपोनंट स्लॅश navbar. इफ यू चेक द आउटपुट तुमच्या इथे navbar इम्पोर्ट झालेला दिसेल. ओके. इथे बघा, इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट बॅकग्राऊंड ऑफ दॅट नॅवबार, सपोज हा आता लाईट मोडमध्ये आहे. इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट नॅवबार बॅकग्राऊंड टू डार्क मोड, तर आपण जो बुटस्ट्रॅपचा कोड कॉपी केला होता, इथे बघा कोडिंगमध्ये बघा इथे नॅवबारच्या बॅकग्राऊंडलाच कलर लाईट सेट केला. जर मी ते डार्क घेतलं, ॲक्च्युली बुटस्ट्रॅप देर आर कलर लाईट्स डार्क, डेंजर, प्रायमरी, इन्फो. सो हे तुम्ही रेटच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता कोणते कोणते कलर्स नेम्स आहेत ते. और यू कॅन यूज रेट विथ स्ट्रेट फॉरवर्ड नेम रेड ब्लॅक नो इश्यू. ओके. सो इथे बघा नॅवबार आपला क्रिएट झालाय. सो आपल्याला मेन थिंग काय, तर हा जो का आपण कंपोनंट क्रिएट केला. सो हिअर इफ यू ऑब्झर्व दॅट वेब पेज, आपला हा सेपरेट नॅवबारचा कंपोनंट आहे. आय एम इन होम पेज, ॲक्च्युली आपला होम पेजचा कंपोनंट आहे. लॉग इन पेज हा आपला लॉग इन पेजचा कंपोनंट आहे. आणि अबाउट पेज, सो आय एम इन अबाउट पेज हा पण आपला अबाउटचा एक कंपोनंट आहे. सो ऑल दॅट कंपोनंट आर रेंडर्ड इन app.js. सो हे जे काय आहेत, सो आपण जे केले कंपोनंट नॅवबार कंपोनंट, होम पेजचा कंपोनंट, सो एव्हरी कंपोनंट हॅव्हिंग इट्स ओन प्रॉपर्टीज. आता नॅवबारमध्ये बघितलं, आता नॅवबार हे एक टायटल झालं. होम, तिथे आपण लिंक प्रोव्हाइड केली. लिंक, आता लिंक जागी सपोज इफ आय वॉन्ट टू प्लेस दॅट लिंक टू अबाउट, सो आय एम गोइंग टू चेंज दॅट नॅवबार प्रॉपर्टीज. ओके. आणि जर मला वाटलं की इथे मला नॅव्हिगेशन करायचं, तर मी होमला क्लिक केलं तर माझा होमचा कंपोनंट लोड झाला पाहिजे. जर मी अबाउटला क्लिक केलं तर मला अबाउट झाला पाहिजे. इफ आय लॉग इन तर माझं लॉग इनचं पेज ओपन झालं पाहिजे. यावेळी मला नेव्हिगेशन पण करायचं आहे. सो बिफोर दॅट फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड द कंपाऊंड प्रॉपर्टीज. आता नॅवबारला फोकस केला तर नॅवबार हे टायटल जे आहे, टायटल ही नॅवबारची प्रॉपर्टी झाली. होम, लिंक किंवा हा सर्च विंडो, सर्च बटन, ऑल these are navbar properties. So basically you are going to add the properties directly or you can change their properties. आता हा जो काही कोड आपण केला होता नॅवबारचा कंपोनंट, इथे आपण हा इम्पोर्ट केला app.js मध्ये. ओके. इथे सपोज इफ आय वॉन्ट टू पास द नॅवबार प्रॉपर्टीज अँड आय एम गोइंग टू चेंज द प्रॉपर्टीज, सपोज मला नॅवबार जो टायटल होतं ते मला चेंज करायचं आहे का ठराविक सिस्टम टायटल. सो मी डिरेक्टली काय करेन, navbar.js मध्ये जाऊन चेंज करेन किंवा डिरेक्टली मी त्या navbarच्या कंपोनंटच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन चेंज करेन. जर कन्फ्युजन होत असेल तर बघा, मी काय करतो पहिल्यांदा सिम्पल वेनं आपण चेंजेस कसं करतो. सपोज मला हा जो आपण navbarचा कोड कॉपी केला होता बुटस्ट्रॅपवरून, इथे इथे बघा एक लिंक किंवा टायटल चेंज झालं होतं navbarचं. तर मी navbarचा हा जो कोड आहे तो navbar जागी सपोज मी टाईप केलं ऑनलाईन ऑनलाईन हब, असं जर मी टाईप केलं ओके आणि जर मी सेव्ह केला, तर हे जे चेंजेस आहे ते तुमच्या वेब पेजला रिफ्लेक्ट होईल. ओके. हे दिस इज नथिंग बट यू आर गोइंग टू चेंज दॅट नावबार प्रॉपर्टीज. ओके. आता ही प्रॉपर्टी आहे, ती टायटल आहे, हे मला सेट करायचं आहे. दिस इज नथिंग बट द टायटल प्रॉपर्टी ऑफ दॅट नावबार. दिस इज नथिंग बट द होम प्रॉपर्टी ऑफ दॅट नावबार. दिस इज नथिंग बट द लिंक प्रॉपर्टी ऑफ दॅट नावबार. तर मला तशा प्रॉपर्टी थ्रू नावबार कंपाऊंडमध्ये पास करून पण सेट करता येतील. ठीक आहे. जर सपोज तर मी हा जो कंपाऊंड जो लोड केला होता app.js मध्ये नावबारचा, सपोज मी या नावबारच्या कंपाऊंडमध्ये एक टायटल प्रॉपर्टी सेट केली. टायटल इज इक्वल टू, सपोज टायटल मी पास केलं इथे ॲमेझॉन. ओके. किंवा टाकले मी असं काहीतरी वर्ड प्रोसेस. ओके. इज नथिंग बट मला नावबार टायटल प्रॉपर्टी. सपोज मला वाटलं की मला अबाउटची प्रॉपर्टी सेट करायची आहे. अबाउट सपोज इथे मला सेट करायचं आहे अबाउटच्या प्रॉपर्टीला अबाउटस, असं मला जर सेट करायचं आहे. सो आय एम युजिंग द प्रॉपर्टी व्हॅल्यूज अबाउटस. ओके. सो ह्या ज्या प्रॉपर्टी सेट केल्या नावबारमध्ये, टायटल प्रॉपर्टी, अबाउट प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टी मला वेबसाईटमध्ये पण ॲज इट इज दिसल्या पाहिजे. मीन्स जिथे टायटल असेल तिथे मला वर्ड प्रोसेस दिसलं पाहिजे आणि जिथे लिंक ते पास केले ते मला अबाउटच दिसलं पाहिजे. हे मला थ्रू कोड चेंज करायचं आहे. सो ह्यासाठी मी काय करेन, जो आपला नॅवबारचा कंपोनंट क्रिएट केला होता, हे आपलं नॅवबारचं फंक्शन क्रिएट झालंय. हिअर आय एम गोइंग टू पास प्रॉप्स. नॅवबार प्रॉप्स. प्रॉप्स इज नथिंग बट प्रॉपर्टीज. ओके. सो
आय एम गोइंग टू पास नॅमोबार प्रॉपर्टीज. आता आपण प्रॉपर्टी कोणती सेट केली होती? टायटल अँड अबाउट. सो ही प्रॉपर्टी मला यूज करायची आहे माझ्या सिस्टीमच्या टायटलला. तिथे मी ऑनलाईन हब जे क्लिक केलं होतं तिथे मी काय करणार? ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये हिअर आय एम गोइंग टू पास सपोज टायटल प्रॉपर्टी. सो आय एम गोइंग टू यूज प्रॉप्स फॉर टायटल. हे टायटल कोणतं आहे? नॅमोबारची टायटल प्रॉपर्टी. आणि प्रॉप्स हे काय? आपण जे फंक्शन नॅमोबारच्या फंक्शन पास केलेलं पॅरामीटर प्रॉप्स. सेम वे मला काय करायचं? तिथे लिंक होती तिथे मला काय पास करायचं? अबाउट. तर मी तिथे अबाउट प्रॉपर्टी पास करेन नेओबारची युजिंग प्रॉप्स डॉट अबाउट. आणि हा जो जावास्क्रिप्टचा कोड आहे तो मी ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये देईन. इफ आय एम गोइंग टू सेव्ह, इथे चेक करा आउटपुटला. इथे बघा वर्ड प्रोसेस हे टायटल सेट झालं युजिंग दॅट कंपोनंट्स नेओबार कंपोनंट प्रॉपर्टी. आपण जी टायटल म्हणून सेट केली होती ती. आणि इथे अबाउटच दिसतं म्हणजे आपण नेओबारची अबाउट प्रॉपर्टी घेतलेली आणि त्याला आपण अबाउट अशी व्हॅल्यू पास केली होती. ओके, सो यू कॅन यूज प्रॉपर्टीज इन दॅट वे. सो आणखीन this is basic. You can set any properties for your components. ओके, इथे आपण जस्ट काय केलं? अबाउटचा आणि अबाउट मध्ये फक्त आपण दोन प्रॉपर्टीज पास केल्या, टायटल अबाउट. आणि ह्याच्या व्हॅल्यू ज्या होत्या त्या आपण थ्रू नॅवबारच्या कोडमध्ये पास केल्या युजिंग दिस वे प्रॉप टायटल प्रॉप अबाउट. आणि ह्या ज्या व्हॅल्यू त्या टायटलच्या आणि अबाउटच्या ह्या वेब पेजमध्ये प्रिंट झाल्या. म्हणजे अबाउटच्या याला अबाउटच प्रिंट झालं आणि टायटल जागी वर्ड प्रोसेस प्रिंट झालं. ओके, नेक्स्ट थिंग आपल्याला करायचं आहे की नेव्हिगेशन. एका क्लिक ऑन होम, देन होम कंपाऊंड ओपन झाला पाहिजे. अबाउटला क्लिक केलं की अबाउट कंपाऊंड ओपन झाला पाहिजे. सध्या लॉग इन आपण नंतर बघू. ठीक आहे, सध्या एवढं नेव्हिगेशन करून बघू काय काय करायचं आहे ते. तर इथे बघा त्यासाठी टू परफॉर्म द नेव्हिगेशन इन React JS you need to install one package React Router DOM. So here I'm going to open the new terminal. So here I'm going to first changing the directory cd web demo. आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये तो पॅकेज इम्पोर्ट करावा लागेल React Router DOM चा. So use the command npm install React Router DOM. ओके, एंटर करतो. जर React Router DOM इन्स्टॉल व्हायला सुरू होईल. युजिंग दॅट यू कॅन परफॉर्म द नेव्हिगेशन. आता यामध्ये पण तुम्हाला ठराविक React Router DOM मधले फंक्शनॅलिटी यूज करावे लागेल. जसं की राउटर टॅग, देन रूट्स टॅग अँड देन रूट टॅग. ओके, सो हे कसं यूज करायचं हे थ्रू आफ्टर इन्स्टॉलेशन तुम्हाला समजेलच, कारण आपलं नेव्हिगेशन करताना चेक करायचं आहे. ओके, आता आपण हे सक्सेसफुली पॅकेज इन्स्टॉल झालंय. म्हणजे बाकीचे काय व्हलनेरॅबिलिटी इग्नोर करा, त्याला काही इश्यू नाही. ओके, सो युजिंग धिस React Router DOM तुम्हाला पहिला app.js मध्ये यू नीड टू इम्पोर्ट 3 फाइल्स मीन्स राउटर रूट्स आणि राउट. त्यासाठी app.js मध्ये बघा आय एम गोइंग टू यूज इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटमध्ये ब्राउझर राउटर ॲज राउटर. हा सिंटॅक्स फॉलो करा. ब्राउझर राउटर ॲज राउटर, देन रूट्स, देन रूट. ओके, फ्रॉम डबल कोटमध्ये React Router DOM. ओके, हे पॅकेज जे आहे ते आपण app.js ला इम्पोर्ट केलं. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वी आर गोइंग टू क्रिएट द लिंक फॉर होम देन अबाउट. ओके, त्यासाठी आता सध्या मी लॉग इन जो आहे तो मी सध्या रिमूव्ह करतो. आपल्याला होम अबाउटचं बघायचं आहे पहिला. सो आपण जे काही ब्राउझर राउटर एज राउटर हे यूज केलंय. हिअर वी आर गोइंग टू डिफरंट रूट्स. सो इन युअर रिटर्न फंक्शन अंडर द जावास्क्रिप्ट फ्रॅगमेंटेशन यू कॅन ॲड राउटर टॅग फर्स्ट. राउटर, ओके. अंडर दिस राउटर टॅग आता मला काय करायचं आहे? हा माझा नॅमबार जो असेल तो फिक्स असेल. हा मला प्रत्येक रिक्वेस्टला चेंज करायचा नाही, तो स्टॅटिक असेल. इथे क्लिक ऑन होम बटन, बॉडी पार्टमध्ये फक्त होमचाच कंपोनंट लोड होईल. इफ आय क्लिक ऑन अबाउटस, बॉडी पार्टमध्ये फक्त अबाउटचाच कंपोनंट लोड होईल. सो फ्रॉम द सर्व्हर आय विल गेट ओनली सिंगल पेज ॲज अ रिस्पॉन्स. सो सिंगल पेज ॲप्लिकेशनचा जो मोठा होता तो इथे अचीव होईल. तर इथे बघा म्हणजे काय करतो राउटरमध्ये हा जो माझा नॅमबारचा टॅग होता तो आता सेट केला आपण प्रॉपर्टीवाला, तो इथे पेस्ट करतो.
Okay, okay. Now I'm going to create links for the home component and about component. So to create the link, तुम्हाला root tag घ्यावा लागेल, roots नावाचा plus roots. Under this roots tag, you are going to create different links. Okay, आता different links करताना you are going to use root. Okay, so hierarchy बघा, पहिला तुम्ही router tag ऍड कराल, त्याच्यात roots tag ऍड कराल आणि rootच्या आत you are going to use root tag. Root is nothing but you are going to create different root फॉर डिफरंट कॉम्पोनंट्स. आता पहिला रूट असेल तो आपला होमसाठी असेल, होम कंपोनंट. दुसरा रूट असेल तो आपला अबाउटच्या कॉम्पोनंटसाठी असेल. सो रूट टॅगमध्ये इट कंटेन्स टू मेन पॅरामीटर्स और टू मेन ॲट्रिब्यूट्स. पहिला ॲट्रिब्यूट आहे तो एक्झॅक्ट पाथचा आहे. रूटमधला पहिला ॲट्रिब्यूट जो आहे तो, सॉरी जरा टॅग क्लोज करतो प्रॉपरली. इथे बघा, पहिला ॲट्रिब्यूट करताना मी देणार आहे एक्झॅक्ट पाथ. ओके, सपोज मी URL पास केला स्लॅश होम, तर माझा होम कंपोनंट लोड झाला पाहिजे. जर माझा URL असेल स्लॅश अबाउट, तर माझा अबाउटचा कंपोनंट लोड झाला पाहिजे. तर मी एक्झॅक्ट पाथला देईन डबल कोटमध्ये स्लॅश होम. हा पाथ मला माझ्या नेव्हिगेशन बार मधल्या पाथला पण मॅप करावं लागेल. ठीक आहे. देन स्लॅश होम. जर स्लॅश होम पाथ माझा मॅप झाला, तर माझा कंपोनंट कोणता लोड होणार आहे, होम नावाचा. होम डॉट JS फाईल माझी लोड झाली पाहिजे. त्यासाठी सेकंड ॲट्रिब्यूट तो एलिमेंटचा असेल. एलिमेंट इज इक्वल टू ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये मी पास करेन माझा कंपाऊंड कोणता आहे, होम. तर मी इथे ऑलरेडी तो इम्पोर्ट केला होता होम नावाचा कंपाऊंड, तो कट करतो इथून आणि इकडे येऊन मी तो पेस्ट करतो. ओके, सो इन दॅट वे यू कॅन पास द कंपोनंट होम. ओके, नेक्स्ट टॅग क्लोज करा. ओके, इथे बघा, नेक्स्ट मला दुसरा रूट ऍड करायचा आहे. तो कोणता ऍड करायचा आहे, अबाउट. तर मी अगेन रूट टॅग यूज करणार. रूट, जसं आपण लिंक करतो अँकर टॅग, सेम मी ते रूट टॅग यूज करतो. रूट मध्ये पहिला पॅरामीटर एक्झॅक्ट पाथ. ओके, एक्झॅक्ट पाथ इज इक्वल टू स्लॅश अबाउट. तुम्ही जो पाथ द्याल तोच तुम्हाला मॅप करावा लागेल नेव्हिगेशन मध्ये पण, नेव्हिगेशनच्या कोडमध्ये. जर स्लॅश अबाउट माझा एक्झॅक्ट पाथ मॅप झाला, तर माझा एलिमेंट कोणता लोड होणार आहे, सॉरी कंपाऊंड लोड होणार आहे तो अबाउट कंपाऊंड, जो आपण फाईल क्रिएट केली अबाउट डॉट JS. तर आपण ऑलरेडी अबाउट कंपाऊंड इम्पोर्ट केला होता. तुम्ही कट करतो आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये पास करतो. ओके, याचा मिनिंग काय, इफ युअर पाथ मॅचेस टू स्लॅश होम, यू आर गोइंग टू ओपन द एलिमेंट होम. इफ युअर पाथ मॅचेस टू स्लॅश अबाउट, देन युअर एलिमेंट इज गोइंग टू ओपन अबाउट कॉम्पोनंट. म्हणजे आपण जे काही URL पास करतो, सपोज आफ्टर 3000 जर मी स्लॅश होम केलं, तर एक्सपेक्टेड काय, माझा होम कंपाऊंड लोड झाला पाहिजे. जर इथे स्लॅश होम जागी जर स्लॅश अबाउट असेल, तर माझा अबाउट कंपाऊंड लोड झाला पाहिजे. तर नॅवबारमध्ये पण तुम्हाला चेंजेस करावे लागतील. जो आपण नॅवबारचा कंपाऊंड क्रिएट केला होता, तिथे तुम्हाला एक चेंज करावं लागेल. फर्स्ट यू नीड टू इम्पोर्ट वन पॅकेज, इम्पोर्ट लिंक फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉट. ओके, हे पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. आणखीन एक थोडे रिप्लेसमेंट करावं लागेल आपल्याला. नॅनोबारच्या कोडमध्ये ऑलरेडी अँकर टॅग यूज केलेत. सो इन्स्टेड ऑफ युझिंग अँकर टॅग, यू नीड टू यूज लिंक टॅग. म्हणजे जिथे जिथे अँकर टॅग असेल, यू नीड टू रिप्लेस दॅट अँकर टॅग टू लिंक टॅग. आणि href जागी यू नीड टू यूज टू ॲट्रिब्यूट. ओके, सो इथे मी काय करेन, जिथे अँकर टॅग होता तिथे मी लिंक टॅग करणार. ओके, तो ऑटोमॅटिक क्लोज पण होईल. लिंक, सॉरी स्लॅश लिंक. ओके, आणि href जागे मी टू दे. ओके, सेम मी दुसरा अँकर टॅग जो होमचा होता, तिथे मी काय करेन, ए जागी लिंक टॅग घेतला, स्लॅश ए जागी स्लॅश लिंक. ओके, आणि href जागी मी टू. आणि टू ची जी व्हॅल्यू होती स्लॅश, तर होमसाठी मी ऑलरेडी एक्झॅक्ट पाथ दिलाय स्लॅश होमचा. सो हिअर आय एम गोइंग टू पास द लिंक URL स्लॅश होम. हा पाथ मला मॅप होणार आहे माझ्या एक्झॅक्ट पाथशी. आणि
इफ दॅट पाथ मॅचेस युअर होम कंपोनंट गोइंग टू ओपन. सेम वे मी काय करेन, आपला जो अबाउटचा लिंक होती तिथे मी परत अँकर टॅग जागी इथे लिंक टॅगने रिप्लेस करेन. लाईन की लिंक, लिंक टॅग पोस्ट पण तो स्लॅश लिंकने झाला पाहिजे. ओके, देन href आम्ही पूर्ण रिप्लेस केला आणि इथे देणार आहे मी स्लॅश अबाउट. सो मेन काय होणार आहे बघा इथे, हे जे आपलं टूचं URL आहे स्लॅश अबाउट, ते आपल्या app.js मध्ये जो ग्रुप पास केला होता एक्झॅक्ट पाथला इथे मॅप होईल. देन यू विल आफ्टर दॅट मॅचिंग युअर अबाउट कंपोनंट गोइंग टू ओपन. हे आपण चेक करू. त्यासाठी मी परत सगळ्या फाईल सेव्ह करतो. सेव्ह, नो गो टू द वेब ब्राउझर. इथे बघा, जर मी होमला क्लिक केलं तर आय एम इन होम पेज. दिस इज नथिंग बट आय एम गोइंग टू ओपन माय होम पेज कंपोनंट. ओके, इफ आय क्लिक ऑन द अबाउट अस, देन आय एम इन अबाउट पेज. म्हणजे हे जे आपली फाईल आहे ती तुमचं अबाउटचा कंपोनंट लोड झाला. सो इन दॅट वे यू कॅन परफॉर्म नॅव्हिगेशन. वर्डप्रेसला क्लिक केलं की तिथे आपण एकही पाथ दिला नाही, रूटचा पाथ दिला. सो नथिंग, तुम्हाला पण काही दिसणार नाही. होमला क्लिक केलं की इथे बघा URL स्लॅश होम आलं. हा URL मॅप झाला की तुझा होम कंपोनंट लोड झाला. नंबर आपला स्टॅटिक राहिलाय, तो नॉट चेंज झाला, फक्त आपला बॉडी पार्टच चेंज होतोय. सो आपण फुल पेज रेंडर करत नाही, जस्ट त्या पेज मधला स्पेसिफिक पार्टच रेंडर करतो, नॉट द होल पेज. सो यू विल गेट द क्विक रिस्पॉन्स. इफ आय क्लिक ऑन अबाउट अस, तुमचं आय मीन अबाउट पेज हे पण पेज ओपन होते. सो दिस इन दॅट वे यू कॅन परफॉर्म नॅव्हिगेशन. ओके, सो आपण प्रॉपर्टीज बघितल्या, आता नॅव्हबारची प्रॉपर्टी सेट करून बघितली. एक इम्पॉर्टंट थिंग आहे ती स्टेटची. ओके, सपोज मला एखादा फॉर्मची स्टेट चेंज करायची. ओके, तर होम पेज जागी मी एक टेक्स्ट फॉर्म क्रिएट करेन आणि तो ते मला त्या फॉर्मची स्टेट चेंज करायची. तर त्यासाठी मला यूज स्टेट हा एक खूप वापरावा लागेल. त्यासाठी इथे बघा नॅव्हबारमध्ये पहिला मी काय करेन, एक फॉर्म कंट्रोल ऍड करतो. सपोज मला हा फॉर्म कंट्रोल हवा आहे, ज्यामध्ये ईमेल ॲड्रेस आहे, टेक्स्ट एरिया आहे. ॲक्च्युली मी टेक्स्ट एरियाच यूज करू, ईमेल ॲड्रेस मला नको. तर पहिला मी कोड कॉपी करतो आणि इथे जिथे माझं होम पेज होतं तिथे मला कोड यूज करायचा. त्यासाठी पहिला मी आय एम इन होम पेज हा DIV टॅग हा सगळा इरेज करून टाकतो. रिटर्नमध्ये आय एम गोइंग टू ॲड फ्रॅगमेंटेशन टॅग. इनसाइड द फ्रॅगमेंटेशन टॅग आय एम गोइंग टू पेस्ट दॅट टेक्स्ट एरिया कोड. तर मला काय हवं आहे, हा इथला ईमेल ॲड्रेस नको आहे किंवा हे लेबल पण एक्झाम्पल टेक्स्ट एरिया नको आहे. तर तो मी ठराविक कोड आहे तो माझा कोड रिमूव्ह करतो. म्हणजे हा ईमेलचा कोड मी रिमूव्ह करतो आणि सेम वे लेबल पण मी इरेज करून टाकतो. ओके, सेव्ह करतो फाईल. आणखीन एक, यू नीड टू रिप्लेस द जावास्क्रिप्ट कीवर्ड टू जावास्क्रिप्ट रिॲक्ट कीवर्ड. म्हणजे क्लास जागी तुम्हाला क्लास नेम घ्यावं लागेल. इथे मी काय करेन, क्लास नेम रिप्लेस केलं. अगेन इथे क्लास जागी क्लास नेम रिप्लेस केलं. ओके, सेव्ह करतो. इथे बघा आउटपुटला, इथे क्लिक ऑन होम, इथे एक टेक्स्ट एरिया दिसतो, हा पूर्ण वाईट झालाय. सो हा तुम्हाला इफ यू ॲडिंग DIV कंटेनर क्लास तो प्रॉपरली सेट होईल. सो अगेन यू कॅन यूज द सम दुसऱ्या प्रॉपर्टीज. तो मी काय करेन, इथे बघा हा जो माझा होमचा कंपाऊंड आहे तो मी DIV क्लास कंटेनरमध्ये इन्क्लूड करतो. त्यासाठी इथे पहिला मी DIV कंटेनर टॅग ॲड करून घेतो. DIV डॉट कंटेनर सम स्टाईल चेंज. ओके, मला थोडं चेंज करायचं आहे. तर मी हा जो DIV क्लास नेम कंटेनर आहे तो मी इथून कट करतो. तो इथे मी एलिमेंट इज इक्वल टू होम दिला होता त्याच्या अगोदर इथे पेस्ट करतो. ओके, आणि हा जो माझा होम कंपाऊंड मी ते इम्पोर्ट केला होता, यूज केला होता, तो मी कट करतो आणि इथे DIV टॅगच्या आत पेस्ट करेन. ओके, सो माझा होम कंपाऊंड DIV कंटेनर क्लासच्या आत घेतला मी. इथे बघा आउटपुट थोडा चेंज झाला. थोड्याला टायटल नावबार पासून थोडासा मी डाउनवर्ड्स घेतो. सो आय एम गोइंग टू यूज मार्जिन ऑफ बाय. सो जिथे मी कंटेनर यूज केला होता DIV क्लास नेम कंटेनर, तिथे यूज करणार मार्जिन 1-3. सो थोडासा तो डाउनवर्ड्स जाईल. ओके, देन आय एम गोइंग टू ॲड ॲडिशनल नंबर ऑफ रोज. करंटली टेक्स्ट एरियामध्ये नंबर ऑफ रोज जे आहेत ते 3 होते. जो आपण होम डॉट JS मध्ये कोड कॉपी केला होता टेक्स्ट एरियाचा, इथे बघा रोज इक्वल टू 3 आहे, तिथे मी 8 घेतो. ओके, सेव्ह करतो फाईल. सो नंबर ऑफ रोज वाढलेली दिसतील. ओके, सो आता आणखीन मला थोडेसे यामध्ये बटन्स ॲड करायचे आहेत.
So here I'm going to add some button. Suppose I'm adding the button, first button for convert to uppercase. The functionality create correction, btn dot button tag, button pass name, and then button color, btn dash primary. Okay, क्लिक केलं, बटनचं नाव सपोज मी केलं convert something, convert to uppercase. सेव्ह, विल चेक द आउटपुट. इथे एक बटन ऍड झालेली दिसेल. थोडंसं याला पण मी प्रॉपरली सेट करतो. टेक्स्ट याला थोडासा डाऊनवर्डला घेतो. सो हिअर आय एम गोइंग टू यूज my2. ओके, थोडं स्पेसिंग पण ठेवीन. दुसरा बटन जर ऍड केला त्याचे मार्जिन एक्स पण मी सेट करेन. सो MOX MX मार्जिन ऑन वाय, मार्जिन ऑन एक्स. ओके, सो इथे बघा थोडं बटनचं मार्जिन टेक्स्ट एरियाचं मार्जिन प्रॉपरली सेट झालंय. सेम वे आय एम गोइंग टू ऍड अनदर बटन, कन्वर्ट टू लोअर केस. हे ऍड करेन मी. आणखीन एक बटन मला क्लिअर साठी लागेल. सो इथे दुसरा बटन घेतला मी, कन्वर्ट टू लोअर केस. नेक्स्ट बटन घेतो मी क्लिअर साठी. जो काय टेक्स्ट मध्ये मी कंटेंट टाकेन तो मला क्लिअर पण करावा लागेल. सेव्ह करतो. सो हिअर 3 बटन्स ऍड झालेत. कन्वर्ट टू अप्पर केस, कन्वर्ट टू लोअर केस, देन क्लिअर. ओके, थोडं मी टेक्स्ट एरियाच्या अगोदर एक हेडिंग पण टाकतो H2 मध्ये. एंटर टेक्स्ट हिअर. ओके, हे बघा आउटपुट पण मी ऍड केलं, एंटर टेक्स्ट हिअर. ओके, सो दिस इज द करंट स्टेट ऑफ दॅट फॉर्म. आपण जो होम कॉम्बो ओपन केला, अबाउट ओपन केला, अबाउट कॉम्पोनंट ओपन झाला, होमला क्लिक केला. सो होम पेज ओपन माझं लोड झालं. सो दिस इज द करंट स्टेट. सपोज मी इथे काहीतरी चेंज केलं, मी टेक्स्ट टाईप केला आणि इथे क्लिक ऑन कन्वर्ट टू अप्पर केस. दॅट टाइम आय एम गोइंग टू चेंज द स्टेट ऑफ दॅट फॉर्म. ओके, सो स्टेट कन्सेप्ट जो आहे तो काय करतो, मी एखादी प्रोसेसिंग केला, सपोज आता सध्या इनिशियली काहीच नाही. सो दिस इज द ओरिजिनल स्टेट ऑफ दॅट फॉर्म. इफ आय वॉन्ट टू चेंज द स्टेट or if I want to update the state of that form, that time I'm going to use state. Okay, use state nothing but hook. We are going to observe the state of that form. जर मी ते स्मॉल लेटर टाईप केले आणि जर मी ते क्लिक केलं कन्वर्ट टू अप्पर केस, तर ते काय होतील, स्मॉल पासून अप्पर केसला कन्वर्ट होतील. सो यू आर गोइंग टू चेंज द स्टेट. इफ आय क्लिक ऑन कन्वर्ट टू लोअर केस, जेवढे कॅपिटल असतील ते लेटर काय होतील, स्मॉल मध्ये कन्वर्ट होतील. इफ आय क्लिक ऑन क्लिअर बटन, दॅट टाइम माय टेक्स्ट एरिया बिकम्स क्लिअर. सो आय एम गोइंग टू अपडेट द स्टेट ऑफ दॅट फॉर्म ऑर स्टेट ऑफ दॅट कंपोनंट. ओके, सो हे कसं यूज करायचं बघा. करंटली आपण फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केली नाही. सो यू नीड टू क्रिएट अ फंक्शन फॉर अप्पर केस, देन लोअर केस, देन क्लिअर. ओके, सो त्यासाठी बघा स्टेट फंक्शनसाठी यू नीड टू इम्पोर्ट वन पॅकेज, सॉरी वन फंक्शनॅलिटी तुम्हाला ऍड करावं लागेल, वन हुक. ते आपण हुक ऍड करायचं आहे. तिथे आपण टेक्स्ट एरिया ऍड केला होता होम मध्ये. तर इथे इम्पोर्ट रिॲक्ट नंतर मी काय करेन, यूज स्टेट हा हुक यूज करेन. ओके, यूज स्टेट हा मेन पर्पज काय, यू आर गोइंग टू चेंज द स्टेट ऑफ दॅट फॉर्म. सो अशा वेळेला तुम्ही इथे इम्पोर्ट केला. आता यूज स्टेट डिक्लेअर करताना सिंटॅक्स जो आहे तो कॉमन आहे, तो स्ट्रिक्टली फॉलो करा. यूज स्टेट डिक्लेअर करताना आय एम गोइंग टू यूज कॉन्स्ट किंवा देन स्क्वेअर ब्रॅकेट ओपनिंग क्लोजिंग, then is equal to new state function. Okay, okay, so cost नंतर मी जो स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, here you are going to pass two parameter. The first parameter is the state variable. सपोज माझा स्टेट व्हेरिएबल असेल टेक्स्ट नावाचा. Okay, हा माझा स्टेट व्हेरिएबल झाला. सेकंड पॅरामीटर इज माय अपडेट फंक्शन. सो जो काही मी टेक्स्ट एंटर करेन तो मला अपडेट करायचा आहे. सो युझिंग अपडेट फंक्शन आय एम गोइंग टू अपडेट. सो पहिला पॅरामीटर हा माझा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असेल तो स्टेट व्हेरिएबल असेल आणि दुसरा जो असेल तो असेल तो माझा अपडेट फंक्शन. सपोज माझा अपडेट फंक्शन असेल सेट टेक्स्ट. ओके, आता युस्टेट मध्ये इज इक्वल टू युस्टेट जे काही दिले त्या फंक्शन मध्ये मी काहीच पास केलेलं नाही. ओके,
आणि जर मी आउटपुटला बघितलं सध्या काहीच दिसत नाही तिथे. ओके, आता सपोज मला टेक्स्ट एरियामध्ये जर मला स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल, तर मी काय करेन, सध्या आपण जे कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टेक्स्ट सेट टेक्स्ट हे जे काय पास केले, आता टेक्स्ट जो आहे तो माझा स्टेट व्हेरिएबल आहे आणि सेट टेक्स्ट जे आहे ते माझं अपडेट फंक्शन आहे आणि इज इक्वल टू यूज स्टेट. सपोज मी यूज स्टेटच्या आत जर मी एंटर टेक्स्ट असं जर काही टाईप केलं, तर यानं काय होणार आहे, हे जे एंटर टेक्स्टची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे स्टेट व्हेरिएबलला असाइन होईल. म्हणजे एंटर टेक्स्ट जे आहे ते म्हणजे टेक्स्ट व्हेरिएबलला असाइन होईल. ओके, आणि ती व्हॅल्यू मला प्रिंट कुठे करायचं आहे, टेक्स्ट एरियामध्ये. सो हिअर सपोज जिथे मी टेक्स्ट एरियाचा टॅग घेतला होता तिथे मी काय करणार, टेक्स्ट एरियाची व्हॅल्यू व्हॅल्यू ॲट्रिब्यूट जो आहे त्याला मी असाइन काय करेन, स्टेट व्हेरिएबल टेक्स्ट. ओके, त्यामुळे काय होईल, ही एंटर टेक्स्टची व्हॅल्यू ही स्टेट व्हेरिएबल टेक्स्टला असाइन होईल आणि तिथून ती तुम्ही प्रिंट कुठे करायला आहे, टेक्स्ट एरियाच्या व्हॅल्यू ॲट्रिब्यूटला असाइन करायला. सो इथे व्हॅल्यू इज इक्वल टू टेक्स्ट. आउटपुटला जर गेला तर तुम्हाला इथं एंटर टेक्स्ट ही स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल. ओके, आणि जरी तुम्ही इथे काही टाईप करायला गेला तर इथे काही टाईप होत नाही, बिकॉज दिस व्हॅल्यू इज फिक्स्ड. ओके, सो यू नीड टू चेंज दॅट व्हॅल्यू युझिंग द ऑन चेंज प्रॉपर्टी ऑफ द टेक्स्ट एरिया. तर तुम्हाला त्यासाठी एखाद इव्हेंट परफॉर्म करावी लागेल. सो युझिंग टेक्स्ट एरिया ऑन चेंज प्रॉपर्टी यू आर गोइंग टू पास दॅट हँडल ऑन चेंज फंक्शन. म्हणजे काय, सध्या जरी मी इथे काही टाईप करायला गेलो तर काही चेंज होत नाही. ओके, सो ही फंक्शनॅलिटी तुम्हाला ऑन चेंज थ्रू चेंज करता येईल. ठीक आहे, तर त्यासाठी पहिला ते आपण नंतर चेंज करू. पहिला मला कन्वर्ट टू अप्पर केस, कन्वर्ट टू लोअर केस अँड क्लिअर हे फंक्शन क्रिएट करावं लागेल. आपण ऑलरेडी जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन डिक्लेरेशन शिकलोय. यू कॅन यूज द नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन ऑर आयदर यू कॅन यूज ॲरो फंक्शन. सपोज मला जर अप्परचं फंक्शन क्रिएट करायचं असेल तर नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन आपण जावास्क्रिप्टला कसे करतो, युजिंग फंक्शन कीवर्ड. सपोज फंक्शन नेम असेल अप्पर. ओके, देन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, हे नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन. आता मला काय करायचं आहे, जो काही मी टेक्स्ट एरियामध्ये टेक्स्ट टाईप केला तो मला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचा. तर त्यासाठी मी काय करेन, इथे एक लाईन टाईप केली, सपोज व्हेरी क्लिक केला फंक्शन अप्परमध्ये, लेट ut मीन्स अप्पर टेक्स्ट इज इक्वल टू आय एम गोइंग टू कन्वर्ट त्या स्टेट व्हेरिएबल व्हॅल्यू. टेक्स्ट हा स्टेट व्हेरिएबल आहे जो आपण ऑलरेडी डिक्लेअर केला, तो टेक्स्ट डॉट टू अप्पर केस. मी इनबिल्ट स्ट्रिंग फंक्शन घेतलं आणि जी काही व्हॅल्यू मी अप्पर केसची असाइन केली लेट युटीच्या व्हेरिएबलला ती मी सेट टेक्स्ट या अपडेट फंक्शनमध्ये पास करणार. ओके, चेक. आणि हे जे काही फंक्शन क्रिएट केलं अप्पर नावाचं ते मला काय करायचं आहे, जिथे मी कन्वर्ट टू अप्पर केसचे बटन क्रिएट केले त्या बटनच्या ऑन क्लिक इव्हेंटला मला ते फंक्शन कॉल करावं लागेल. सो हिअर inside that button tag I'm going to use one click attribute, and for one click I'm going to pass that function upper. So बटनच्या ऑन क्लिक इव्हेंटला मी काय केलं, अप्पर फंक्शन कॉल केलं. Just go to the browser. If I click on convert to uppercase, my text convert to capital letter. So इथे बघा, माझ्या फॉर्मची जी कॉम्पोनंटची जी स्टेट होती ओरिजिनल ती अशी होती, एंटर टेक्स्ट नॉर्मल लेटर होतं. इफ आय क्लिक ऑन कन्वर्ट टू अप्पर केस, इन दॅट केस आय एम गोइंग टू अपडेट द स्टेट व्हेरिएबल व्हॅल्यू. मीन्स आय एम गोइंग टू द स्टेट ऑफ दॅट कॉम्पोनंट. इथे काय झालं, तर कॉम्पोनंट स्टेट अपडेट झाला आणि तो कॅपिटलमध्ये तुम्हाला दिसला. सो दिस इज द यूज ऑफ यूज स्टेट. सपोज मी कन्वर्ट टू लोअर केसला जर केलं तर काय झालं पाहिजे, हा टेक्स्ट माझा लोअर केसमध्ये झाला पाहिजे. सो इथे मी लोअर केसचं फंक्शन पण क्रिएट करेन. आता हे नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन होतं. सो मी आता ॲरो फंक्शन थ्रू पण लोअर फंक्शन डिक्लेअर करू शकतो. फॉर दॅट you just follow that syntax. Const suppose lower variable is equal to opening closing bracket, then arrow. This is arrow function declaration in JavaScript. Then I'm going to declare one variable let. Suppose LT stands for lower text is equal to text. This is a state variable dot to lowercase. I'm going to use the string function to lowercase opening closing bracket, and I'm going to assign that let LT variable value to set text function. So I'm going to pass that variable to set text. इथे LT पास करणार मी. हे फंक्शन मला कॉल टू टे करायचं आहे लोअरचं, जिथे मी लोअर टेक्स्टचं बटन क्लिक क्रिएट केलं तिथे मी ऑन क्लिक इव्हेंटला लोअर फंक्शन कॉल करणार. ऑन क्लिक इज इक्वल टू लोअर. ओके, सेव्ह करतो फाईल. इथे बघा
If I click on convert to lowercase, my text comes lowercase. If I click on convert to uppercase, my text convert to uppercase letter. So in that way you can change the state of that component. इथे आपण सध्या काय करतोय, त्या स्टेट व्हॅल्यू चेंज करतोय लोअर केस इन अपर केस मध्ये. Okay, if I want to clear that text, then I'm again going to create clear function and I'm going to call that clear function inside the clear button. So here I'm going to create clear function just like lower const clear is equal to opening closing bracket arrow. Okay, here I'm going to call that clear function. Sorry, here I'm going to use just set text function, and here inside this set text function I'm going to call empty string. Okay, एवढं इनफ आहे. आणि क्लिअर फंक्शन तुम्ही कॉल कुठे करणार आहे, क्लिअर बटनच्या ऑन क्लिक इव्हेंट. Okay, so here just pass clear. Save that file and just check the output. If I click on convert to lowercase, it convert to lowercase. If I click on clear, the text become clear. आता मेन काय टेक्स्ट एरियाचा जो पार्ट आहे, सपोज जर मला काहीतरी ऍडिशनल टेक्स्ट टाकायचं असेल तर ते मला ऍड करता येईल, तर मला ते पण करता आलं पाहिजे. सो आय एम गोइंग टू चेंज द स्टेट ऑफ दॅट टेक्स्ट एरिया. म्हणजे काय करायचं आहे, मला नवीन पण टेक्स्ट त्यामध्ये ऍड झाला पाहिजे. सो मला टेक्स्ट एरियाची ऑन चेंज इव्हेंट पण हँडल करावी लागेल. जो काही नवीन ह्यामध्ये टेक्स्ट टाकेल तो पण अप्पर मध्ये लोअर मध्ये झाला पाहिजे आणि तो पण क्लिअर झाला पाहिजे. तर त्यासाठी मला एक फंक्शनॅलिटी क्रिएट करावी लागेल, हँडल ऑन चेंज. त्यासाठी मी काय करेन, इथे एक फंक्शन क्रिएट करतो सपोज, आणि त्यामध्ये मी इव्हेंट पास करेन. युजर जे काही नवीन व्हॅल्यू टाकेल ती स्टेट व्हेरिएबल असाइन होईल आणि नंतर युजिंग सेट टेक्स्ट वी आर गोइंग टू चेंज दॅट स्टेट व्हेरिएबल व्हॅल्यू. त्यासाठी मी एक फंक्शन क्रिएट करतो कॉन्स्ट. सपोज त्या फंक्शनचं नाव असेल हँडल चेंज. ओके, इट्स इक्वल टू आय एम गोइंग टू यूज ॲरो फंक्शन डिक्लरेशन. तुम्ही नॉर्मल वेने पण डिक्लेअर करू शकता. हँडल चेंज फंक्शनला आम्ही पास करणार आहे इव्हेंट पॅरामीटर. बिकॉज आय एम गोइंग टू हँडल द इव्हेंट. म्हणजे न्यू इव्हेंट एखाद्या न्यू टेक्स्ट आला तर ती इव्हेंट हँडल झाली पाहिजे. अंडर दी सेट टेक्स्ट आय एम गोइंग टू पास सेट टेक्स्टच्या अपडेट फंक्शनमध्ये मी तुम्हाला पास काय करायचं आहे, इव्हेंट डॉट टार्गेट. जे काय जे युजर एंटर करेल ती व्हॅल्यू, ज्या मोमेंटला जी व्हॅल्यू एंटर करेल ती स्टेट व्हेरिएबलला असाइन होईल आणि ती व्हॅल्यू अप्पर केस लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल. आता हे जे हँडल चेंज फंक्शन आहे हे मला यूज करायचं आहे टेक्स्ट एरियाच्या ऑन चेंजच्या ॲट्रिब्यूटला. ओके, सो ते मी टेक्स्ट एरियामध्ये ऑन चेंज ॲट्रिब्यूट यूज करणार आणि तिथे पास करणार आहे मी हँडल चेंज फंक्शन. ओके, जस्ट इनफ. ओके, आता बघा मी टेक्स्ट एरियामध्ये काहीही टाईप केलं तर ते ॲक्सेप्ट होतं. कन्वर्ट टू अप्पर केस. ओके, कन्वर्ट टू अप्पर केस स्टेट चेंज झाली. कन्वर्ट टू लोअर केस अगेन ते लोअरमध्ये कन्वर्ट झालं. क्लिअर. सो हिअर यू कॅन मॅन्युअली एंटर द व्हॅल्यू व्हॉट यू वॉन्ट. ओके, अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट प्रोसेसिंगचा पार्ट करू शकता. ओके, सो इथे तुम्ही ॲडिशनल पण काही, इथे सपोज जर तुम्हाला इथे टेक्स्ट समरी हवी असेल, इथे मी काहीही टाकलं तर मला इथे सपोज नंबर ऑफ वर्ड्स, नंबर ऑफ कॅरेक्टर्स काउंट करायला लागतील. ही पण फंक्शनॅलिटी तुम्हाला ॲड करता येते. त्यासाठी तुम्ही इथे जर गेलं, सपोज मी टेक्स्ट एरियामध्ये एक ॲडिशनल एक DIV क्लास ॲड करतो, DIV कंटेनर क्लास, DIV डॉट कंटेनर. सपोज इथे मी टाकलं एक HT टाकतो टेक्स्ट समरी म्हणून. मला काय हवं आहे की टेक्स्ट एरियामध्ये जेवढा काही टेक्स्ट टाकेल त्याचे मला नंबर ऑफ वर्ड्स, नंबर ऑफ कॅरेक्टर्स काउंट करायचे. मी इथे काय करेन, टेक्स्ट समरी घेतले. So using inbuilt string function, I'm going to count the number of words and number of characters. तर मला split function आणि length function थ्रू हे सगळं मिळेल. तसं मी एक पॅराग्राफ टाईप घेतो. त्याच्यामध्ये ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये आय एम गोइंग टू फर्स्ट मेजर द नंबर ऑफ वर्ड्स. द टेक्स्ट डॉट स्प्लिट फंक्शन, दिस इज इनबिल्ट स्ट्रिंग फंक्शन आहे. स्प्लिटमध्ये मला व्हाईट स्पेसचा जो पार्ट असतो तो मला स्किप करायचा आहे. सो स्प्लिट फंक्शनमध्ये मी व्हाईट स्पेस स्किप करतोय टू passing that white space, and then I'm going to measure the number of words. Okay, then I'm going to write the statement total. Suppose I'm writing the statement like this: total words. एक formatting करतो text चं मी, total words and then total character मध्ये असतील तर मी काय करेन, curly bracket मध्ये just I'm going to pass text dot length. Text is nothing but my state variable.
जे आपण टेक्स्ट एरियामध्ये पास करतो ती त्याची लेंथ मोजतोय. ओके, LNGTH. ओके, सेव्ह. नाव चेक the output. You just take total 3 words and total 15 characters. Either I'm writing the wrong format. Total characters. Same. You just take. Now the text area contain 3 words, 15 characters. Suppose तुम्ही इथला कुठला एखादा कोड घेतला कॉपी करून इथे जरी पेस्ट केला. Now it found total 24 words and 4 more characters. Convert to uppercase, convert to lowercase, clear. So in that way you can perform the text switching functionality. Okay. सो अशा वेळेने तुम्ही Reactचा कोड इम्प्लिमेंट करून बघा. आपण काय काय केलं बघा. आपण मेन म्हणजे ह्यामध्ये हाऊ टू क्रिएट रिॲक्ट ॲप्लिकेशन युजिंग npx क्रिएट रिॲक्ट ॲप. त्यानंतर आपण npm स्टार्ट रन केलं ॲप्लिकेशन. त्यानंतर आपण कंपोनंट क्रिएट केले. होम कंपोनंट, अबाउट कंपोनंट आणि ते कंपोनंट आपण ॲप.js मध्ये इम्पोर्ट केले. त्यानंतर आपण नॅमपार कंपोनंटचे प्रॉपर्टीज चेंज करून बघितले. प्लस आपण हाऊ टू स्टेट हे आता आपण बघितलं. देन फंक्शन डिक्लेरेशन पण आपण चेक केलं. नॉर्मल फंक्शन डिक्लेरेशन अँड फॉरवर्ड फंक्शन डिक्लेरेशन. सो यावेळेला तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. देन यू कॅन अंडरस्टँड the React.js application. Okay, so you can practice it. Then all the best. Thank you.